अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर विवाह ठरण्यासाठी कोणती सेवा करायची, तर विवाह ठरण्यासाठी ना तुम्हाला मी एक सेवा सांगणार आहे। तर असंच आमच्या एका शेजारच्या ताई आहे, त्या म्हणे ताई विवाह ठरण्यावर तुम्ही एक व्हिडिओ बनवा। तर म्हटलं चला माझ्याकडे थोडीफार माहिती आहे विवाह ठरण्यासाठी कोणती सेवा करायची, तर त्यावर तुम्हाला मी आज एक मारुती रायाची सेवा सांगणार आहे। तर ती सेवा मी आज पाहूनच थोडी सांगणार आहे, कारण मला चुकीची सेवा सांगायलाही आवडत नाही। तर त्यासाठी विवाह ठरण्यासाठी मारुतीची सेवा कोणती आहे, तर कोणत्याही शनिवारी सकाळी 5 वाजता उठून शुचिर्भूत होऊन म्हणजेच अंघोळ आटपून होऊन 5 साध्या पोळ्या व बटाट्याची पिवळी म्हणजेच कोरडी भाजी बनवायची। तर अर्धा मीटर पांढरा कपडा नवा कपडा घेऊन त्यावर 3 पोळ्या व त्या पोळ्यांवर बटाट्याची भाजी ठेवायची व 2 पोळ्या ठेवून त्याची पोटली बांधायची आणि पोटली बांधावी। आणि पोटली बांधून झाल्यानंतर ही पोटली एका काठीला अडकवून मंदिरातील मारुती मूर्तीच्या उजव्या पायाजवळ एक नारळ आणि ही पोटली ठेवून 2 मुंडावळ्या मारुतीच्या कपाळी लावून मूर्तीच्या पायाजवळ ठेवायचे आहे व अगरबत्ती लावून नमस्कार करायचा आहे मारुतीरायांना। योग्य स्थळी माझा विवाह लवकर जमवून यावा अशी विनंती व प्रार्थना करायची आहे। ही सेवा एकदाच करायची आहे। हा उपाय वधू वर दोघांनीही विवाह इच्छुकांना करता येतो। म्हणजे ज्यांचं म्हणजे वधूवर म्हणजे मुलगा किंवा मुलीनी ह्या दोघांनीही हा उपाय केला तरी चालतो। तर अजून आणि दुसरा एक उपाय आहे ऊसाचा उपाय। तर हा उपाय 5 मंगळवार करायचा असतो, म्हणून सोमवारीच बुंध्यासह अखंड ऊस आणायचा। त्याच्या शेंड्यास 5 पाने असावीत। आता तुम्ही म्हणाल की बुंध्यासह अखंड ऊस आणून त्याच्या शेंड्यास 5 पाने असावीत, असतात भरपूर, पाहून व्यवस्थित घ्यायचं। ऊस स्वच्छ धुवून मंगळवारी एका पाटावर ईशान्य किंवा पूर्व दिशेच्या भिंतीस उभा करून ठेवायचा। म्हणजे ही सेवा करणाऱ्यांचे तोंड पूर्वेला असावे। तर 5 मंगळवार दिवसभर फक्त दूध व फलाहार घेऊन उपवास करायचा आहे व बुधवारी सकाळी 11 वाजेपूर्वी उपवास सोडायचा। तर बुधवारी सकाळी 11 वाजेपूर्वी हा उपवास सोडायचा आहे। आणि त्यानंतर उसाची सेवा करताना मंगळवारी सकाळी 11 वाजण्यापूर्वी धूप दीप हळद कुंकू अक्षदा वाहून पंचोपचार पूजा करायची आहे। विवाह इच्छुक मुलीने पुरुष सूक्त व विवाह इच्छुक मुलाने श्री सूक्ताचे वाचन करायचे आहे। म्हणजे मुलीने पुरुष सूक्ताचं वाचन आणि मुलाने श्री सूक्ताचं वाचन करायचं आहे। तर आपल्या मुलांना हे माहीत नसेल मुलीला, तर माहीत करून द्या की बाबा ही सेवा तू कर। खरंच जर तुम्हाला घरामध्ये तुमच्या खरंच ही अडचण प्रॉब्लेम असतील विवाह जमायला, तर खरंच हे महाराजांवर विश्वास ठेवून तुम्ही ही सेवा नक्की करू शकता आणि करायलाच हवी। आणि उसाला जानवे घालायचे आहे। मनोभावे प्रार्थना करून व योग्य ठिकाणी व निर्विघ्नपणे विवाह होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। हा उपाय वधूवर दोघांनीही विवाह इच्छुकांना करता येतो। तर एकदा ही सेवा सुरू केल्यानंतर काही कारणांमुळे अडचण आल्यास पुन्हा 5 मंगळवारी ही सेवा करावी। 5 मंगळवार एकच ऊस मागील पूजेतील म्हणजेच समजा काही अडचण आली मुलीला, तर मागच्या मंगळवारी जर समजा आपण तो ऊस घेतलेला आहे त्याचीच मागील पूजेतीलच ऊस ठेवायचा आहे, आपल्याला ठेवला तरी चालतो। शक्य असल्यास नवीन ऊस आणून पूर्वीचा विसर्जन करावा। शक्य असल्यास अवेलेबल असल्यास ऊस भेटत असल्यास तर आणि विसर्जन करायचा, परंतु सलग 5 मंगळवार सलग एकच ऊस वापरावा। 5 मंगळवारात यश आले नाही तर हा उपाय विवाह होईपर्यंत चालूच ठेवावा। काही व्यक्तींचा विवाहयोग खडतर असतो, म्हणूनच 5 मंगळवार उपासनेत यश मिळेलच असे नाही। म्हणून निराश न होता कार्यसिद्धीपर्यंत वरील प्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे उपाय ही सेवा सुरू ठेवावी। तर महाराज माऊलींवर हा विश्वास ठेवूनच ही सेवा करायची आहे। खूपच छान सेवा आहे ही। मारुतीरायाची सुद्धा सेवा खूप छान आहे। तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओ माझा नक्की तुम्ही नीट बघा, नीट ऐका, स्किप करू नका। आणि खरंच ज्याला गरज असेल ना, ज्याच्या विवाहात अडथळे येतात
त्यांना खरंच ही सेवा करायला तुम्ही नक्कीच भाग पाडा. आणि आपल्या नात्या गोत्यामध्ये सुद्धा भरपूर अडचणी असतात विवाहाच्या, तर खरंच ह्या सेवा तुम्ही नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.